माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर नावाच्या पार्टीला काळं फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणामध्ये पुण्यामधल्या कोंढव्यात जलील यांच्यासह एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 23 सप्टेंबरला देवळवाडी फाटा परिसरात पार्टीला काळं फासण्यात आलेलं. शिरूरमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी 11 दिवसांचं पदयात्रा आंदोलन केलं. अशोक पवारांनी कारखाना कर्जात बुडवून शेतकऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. त्यामुळे आमदार अशोक पवारांची डोकेदुखी आता वाढणार आहे. शिर्डीतल्या कोपरगावमध्ये अवैध धंदे त्वरित बंद व्हावेत यासाठी कोल्हेंच्या समर्थकांनी आमरण उपोषण पुकारलं होतं. आंदोलकांनी अन्नत्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. दरम्यान पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना एक धक्का बसला. अजित पवारांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब भोईर यांनी अजितदादांची साथ सोडत विधानसभेमध्ये निवडणुकांसाठी तर रणशिंग फुंकले. दडपशाही आणि झुंडशाही मोडीत काढण्यासाठी निवडणुका लढणार असल्याची घोषणा भोईर यांनी केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून ही सुनावणी सातत्यानं लांबतीये. अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर आता उद्धव ठाकरे पक्षानं दावा केलाय. या मतदारसंघात तब्बल 6 वेळा या निवडणुका लढल्यानंतर काँग्रेसला यश न आल्यानं उद्धव ठाकरे पक्षानं मतदारसंघावर दावा केलाय. महाविकास आघाडीच्या 180 जागा येतील असं वक्तव्य श्याम मानव यांनी केलंय. तर श्याम मानव हे सुपारी बहादूर गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर त्यांनी दिलंय. तर प्रत्यक्षात मतांमध्ये केवळ 0.5% फरक आहे असं ते म्हणाले. तर श्याम मानव हे सुपारी बहादूर तशी टीका महाजनांनी केली. बुलढाण्यातल्या खामगावमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा आहे आणि श्री महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत खामगावातल्या जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तू बांधकामाचा शुभारंभ होणार आहे. शिंदेंच्या हस्ते हा शुभारंभ पार पडेल. प्रशांत किशोर यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी जनसुराज्य नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. बिहारच्या पाटण्यामध्ये एका कार्यक्रमातून त्यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली. मनोज भारतींची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. 4 तासांचा हा ब्लॉक असेल. त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. आज रात्री 12:30 वाजल्यापासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान बोरिवली ते अंधेरी दरम्यान सर्व लोकल धीम्या मार्गावर धावणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत. मध्य रेल्वे येत्या 5 ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाड्यांना कळवा आणि मुंब्रा या स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे आणि त्यावर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. राज्यात यंदा ऑक्टोबर हिटचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. मुंबईमध्ये तीव्र उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं अंदाज वर्तवला. तर दुसरीकडे राज्यामध्ये यंदा थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात ऐन दिवाळीमध्ये कडाक्याच्या थंडीसह पावसाच्याही सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबई पुण्यामधून 10 ऑक्टोबर दरम्यान मोसमी पाऊस माघारी फिरण्याचा अंदाज आहे. बदलापूर प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अखेर अटक करण्यात आली आहे. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दुर्घटना झाली तेव्हापासून ते फरार होते. अखेर कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरू केल्यात आणि दोघांना रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमधून अटक केली आहे. वाशीमधील एक्झिबिशन सेंटरमध्ये नवी मुंबई मनपाच्या स्वच्छता सेवा पंधरवड्याची सांगता झाली. यामध्ये 5,000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारी नृत्य सादर केली. अहमदनगरमध्ये कार चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. लोणावळ्यामध्ये चोरीला गेलेली कार अहमदनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान कॅम्प पोलिसांनी या आरोपींना पकडलं. धाराशिवच्या भूम परंडा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं. फुफ्फुसाला इन्फेक्शन झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज परंड्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये तोफेची सलामी दिल्यानंतर मंदिरामध्ये घटस्थापना केली जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवाला कोल्हापूरमध्ये प्रारंभ होतोय। नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। त्याचबरोबर 9 दिवसांमध्ये देवीची विविध रूपांचंही दर्शन भक्तांना घेता येणार आहे। चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं। आपल्या कुटुंबासह ते मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते। नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि त्यांनी सपत्नीक देवीचं दर्शन घेतलं। मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। घटस्थापनेनिमित्तानं आज भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आकर्षक फुलांनी महालक्ष्मीचं मंदिर सजवण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर शहराचं आराध्य दैवत असलेल्या कर्णपुरा मंदिरामध्ये घटस्थापना झाली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं कुटुंब या मंदिराचे पुजारी आहेत आणि त्यांच्या हस्ते या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली।